त्यांना अटॅक आलाय. काय? काय सांगतोय? कुठे ऍडमिट केलंय त्यांना? बेरिकेम मध्ये, कल्याणनगर. हे बघ शीतल, तू पप्पांना भेटण्यासाठी आली आहेस की माझ्याशी भांडण्यासाठी मला नाही माहिती. पण जर का तू माझ्याशी भांडण्यासाठी आली असशील ना तर तू गेलीस तरी चालेल. महापूर येणार आहे मुंबईला. आई कधी चांगला विचार करणार कोणास ठाऊक. हे मी तुला म्हटलं ना, समोरचा माणूस असाच वागणारे असं डोक्यात फिट करून टाकायचं म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. आणि आई म्हणून तिने आपल्या मुलाकडून सुनेकडून थोड्याशा अपेक्षा ठेवल्या तर तिचंही काही चुकत नाहीये ग. अपेक्षा, या आशा नाही ग वहिनी. अगं साक्षी झाल्यानंतर तर तिने माझ्याशी बोलणंच टाकलं, मला मुलगी झालीये म्हणून. आठवतंय ना, केवळ तू, दादा आणि राहुल होता म्हणून राहिले मी. तर जीवच दिला असता ग मी. असा विचार नाही करायचा. मी केला होता तो विचार, तू थांबवलंस म्हणून थांबले. नाही ग, सहनशक्तीच्या पलीकडेही असतात काही गोष्टी. सहनशक्ती आपणच वाढवायची असते शीतल. मला नाही जमत ग ते. ठीक आहे, आईला वाटतं ना मी इथे परत नको यायला. पप्पांना फक्त एकदा घरी जाऊ देत, मग परत पायरी चढणार नाही तिच्या घराची. नाही ग, असे रागारागात असे निर्णय नसतात घ्यायचे. अगं पण म्हणून किती सहन करत राहायचं? आई झाली म्हणून काय झालं? शीतल, हे बघ आई जरा जास्तच टेन्स झाली आहे बहुतेक. म्हणून काही बोलायचं का? लीव्ह इट म्हटलं ना मी. आता आपण सुद्धा पुन्हा तेच सगळं बसलो तर कसं व्हायचं? अरे पण म्हणून. आणि नीतू, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे तू कशाला सॉरी म्हणतोयस? तुझं काय चुकलं? तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हाच हे सगळं माहिती होतं मला, ऍक्सेप्ट केलं होतं मी. आणि ऍक्सिडेंट नंतर तर सगळं स्वीकारलं. तू कशाला सॉरी म्हणतोयस? कठीण गेलं थोडंसं, पण खरं सांगू का, आता या परिस्थितीत आई अचानक असं बोलल्या ना, अपेक्षा नव्हती म्हणून त्रास झाला थोडासा. अशा परिस्थितीत आई अशी वागेल असं मलाही वाटलं नव्हतं. जाऊ दे, तू त्रास करू नको. आय एम ओके. ओ बाई, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? ऑफकोर्स. अगं पण मला त्रास होऊ नये असं वाटतं ना तुला? आई जर माझ्यावरून तुला काही बोलल्या ना तर त्यांनी जास्त त्रास होईल मला. काय रे, काही सिरियस नाही आहे ना? नाही, अजून 1-2 दिवसात रिकवर होतील. कॉन्शियस लेवलला आले एक बरंच झालं नाही का? मला वाटतं आई आपण पप्पांना आणखीन काही दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवूया. नको रे, त्यांना बरं वाटलं ना की आपण लगेच घरी नेऊया. त्यांचा जीव नाही राहत तिथे हॉस्पिटलमध्ये. आई, बरं झाल्यानंतरच देणार पप्पांना आपण घरी. पण इथे कसं आहे, जरा सगळी काळजी घेता येते ना.
माझं ना कशातच लक्ष लागेल असं झालंय. आई मी आहे ना. ती औषधं दिली पप्पाना. हा अरे झोप लागली त्यांना. काल सिडेटिव्ह दिले होते ना, त्याचा परिणाम असेल बहुतेक. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे. रिपोर्ट तसे नॉर्मल आहे आणि मी बोललो डॉक्टरशी, नो प्रॉब्लेम बेटा. अहो काय काय होतंय तुम्हाला? काय होतंय तुम्हाला? पप्पा पाणीच. पाणी देते. हे घ्या हे घ्या. सावकाश. पप्पा पाणी प्या. गोळे सुद्धा घ्यायचे आहेत नाही हा? घ्या गोळे घ्या. नाही गोळ्या घ्या आधी, नाही तर बरं कसं वाटेल तुम्हाला. हा घ्या. बघू पाणी द्या. अहो आपल्याला लवकर घरी जायचंय ना. हा मग घ्या पाहू गोळ्या. मला माहितीये तुम्हाला असं पडून राहायला आवडत नाही. घ्या. पप्पा पप्पा अहो आपण घरी लवकर जावं म्हणूनच तो गोळ्या घ्यायच्यात ना. घरी जाऊन त्रास व्हायला नको म्हणून गोळ्या घ्यायच्या. आतापर्यंत कधी तुम्ही घेतल्या होत्या का गोळ्या? या उठा उठा हळूहळू. साव हळू. सावकाश. घ्या 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 घ्या. आ करा. पाणी घ्या. पाणी घ्या पाणी घ्या. सावकाश. पण हळूहळू या मागे. या हळूहळू. आराम करा आता. हा आम्ही आहोत इथे सगळे. हो 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 पण ती येणार आहेत. काय? मिताली मिताली येणार आहे ना. आत्ता इथे होती पप्पा. ती आता होती इथे. तिची काही कामं आहेत ना महत्वाची, ती करण्यासाठी गेली आहे. ती येईल थोड्या वेळाने. हा तुम्ही आराम करा. हो हो हो. मी बाहेर थांबतो.
अरे थांब ना, मी सुद्धा येतो. आई तू जरा आराम कर, आम्ही आहोत बा. म्हणू हा? थांबशील जरा, मला बोलायचं तुझ्याशी. आत्ता नंतर बोलू ना आपण. नाही, आत्ताच बोलायचं मला. ठीक आहे, बोल. मी बाहेर थांबतो देवला. तू थांबलास तरी चालेल. तुझ्यापासून काय लपून राहिले यांच्याकडे. थांब. काय होतं ना शीतल, आपल्याला माहिती असतं की आपली काहीच चूक नाही आहे या सगळ्यामध्ये, आपला काहीच दोष नाही आहे या सगळ्यामध्ये, पण तरी सुद्धा आपण सफर होतोय. समोरचा माणूस आपल्याला चुकीचं ठरवतोय. समोरच्या माणसाला सुद्धा माहिती असतं की तो चुकीचं वागतोय, आपल्याला उगाच दोष देतोय, पण तो त्याचा स्वभाव तयार झालेला असतो. त्याला कोणाला तरी सतत टोचायची सवय लागलेली असते. एकदा हा समोरचा माणूस असंच वागणार आहे हे इथे घेतलं ना की आपल्यावर याचा जास्त परिणाम होत नाही, त्रास होत नाही. आपला इलाज नसतो ना कधी कधी. काय आपण सगळ्या गोष्टी नाकारू किंवा स्वीकारू नाही शकत. पण वहिनी, असं किती काळ स्वीकारत राहायचं ग? मला ना खूपदा असं वाटायचं, राहुल बडोद्याला गेला ते चांगलंच झालं, नाहीतर मला सतत साक्षीवरून ऐकून घेत राहावं लागलं असतं आईचं. आणि हे कायमचं स्वीकारता नसतं आलं मला. कधी कधी चूक आपलीच असते. आपण रिॲक्ट होत नाही ना, आपण थांबवत नाही वेळच्या वेळी त्यांना तिथे. आपल्यावर संस्कारच नसतात, त्यामुळे समोरच्याला असं वाटतं की आपण जे करतोय ते बरोबरच करतोय, आणि ते सतत आपल्याला बोलत राहतात, त्रास देत राहतात. आपण रिॲक्ट झालो तर तिथल्या तिथे ते थांबवता येईल, पण असू दे. पण हे सगळं स्वीकारण्याला काहीतरी मर्यादा असतात ना ग. मर्यादा असते खरी, पण आईंच्या बाबतीत ती ओलांडायला लागू नये अशीच प्रार्थना आहे. हा, कारण इतकं मनात दाबून ठेवत असतो आपण, कधी कधी ते रिव्होल्ट होण्याची शक्यता असते, पटकन खूप गोष्टी बाहेर येण्याची शक्यता असते. तसं नको व्हायला, नाही तर. मला ना खूप कौतुक वाटतं ग तुझं, तुझ्या सहनशीलतेचं. सहनशीलता काय? आपल्या नवऱ्यावर आपलं प्रेम असतं की नाही, आपल्या बाळावर आपलं प्रेम असतं, त्यांच्यासाठी करतोय आपण हे सगळं. आई म्हणून, बायको म्हणून असं समजायचं. 2-4 वर्षात कळेल तुला हे सगळं. हो ना, पण आईला हे कधी कळणार ग? तिचा स्वभाव कधीच बदलणार नाही. स्वभाव कसा बदलणार एखाद्या माणसाचा? जसे जसे दिवस जातील, वर्ष जातील, महिने जातील, तशी तशी त्यातली तीव्रता कमी होईल. स्वभाव नाही बदलू शकत आपण ना. हे सगळं खूपच कठीण आहे ग. यातून पार व्हायलाच हवं, एवढी ताकद मिळवायलाच हवी आपल्याला, नाहीतर संपून जाऊ आपण सगळे. वहिनी, ओके.
काय बोलायचं आहे? बोल. तुला कल्पना आहे हे सगळं किती कठीण होत चाललंय? हो हो आई, पण या सगळ्यातून शेवटी मार्ग काढायला हवा. तो कोणी काढायचा? मी? पण तो आई मी बोलू जरा. म्हणजे बघ ना, खरं तर कसं असतं ना की आपण खूप गोष्टी ठरवलेल्या असतात मनाशी, पण अचानक असं काहीतरी घडतं की आपण जे काही ठरवलेलं असतं त्या सगळ्यावरती पाणी पडतं. आपण खूप प्रयत्न करतो त्याचा आपल्याला त्रास होऊ न देण्याचा, त्याची झळ आपल्याला पोचू न देण्याचा. शक्य होत नाही. आणि मला असं वाटतं की या दोघांचे काहीसं असंच झालं. या सगळ्यात कोणाचाच दोष नाहीये, ना मितालीचा, ना मन्याचा, ना तुझा, कोणाचा. हे बघते काही असो, या सगळ्याचा त्रास आम्हाला दोघांना झालाय. ही 7-8 वर्ष आम्ही कशी काढलेत आमची आम्हाला माहित. असं कसं म्हणतेस आई? मी कधी दुर्लक्ष केलंय तुमच्याकडे? मी कित्येकदा सांगितलंय तुम्हाला माझ्याकडे चला. तर तुझी तयारी नाही. हो, कारण मला नव्हतं नाचायचं तिच्या समोर दिवसभर. आई तू सुद्धा ना. हे बघ आई, एक मिनिट. म्हणजे खरं तर आपण पुन्हा पुन्हा या विषयावरती बोलतोय. मी सुद्धा यापूर्वी अनेक वेळा ही गोष्ट सांगून झाली आहे. जे काही झालंय त्यात मितालीचा काहीच दोष नाही आहे. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. त्या अपघातामध्ये आई होण्याच्या तिच्या सगळ्या शक्यता संपल्या आहेत. हे बघते काही असो, पण मला माझी म्हणून काही मतं आहेत की नाही? असावीत ना, पण ती चुकीची असता कामा नये. आणि चुकीच्या मतांच्या आधारावरती कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात तू उभं करू नयेस असं मला वाटतं. हे बघ, पण मला काय वाटतं, यांना काय वाटतं, ह्याचा कोणी विचार करताय का? आता आपण हे बोलणं. एरवी कुठे असतोस तू हे सगळं बोलायला? तिला हे माझ्याकडून ऐकायला लागू नये म्हणून तिला घेऊन तू लांब राहायला गेलास. आई असं नाहीये काही. बघ, म्हणजे मी म्हणालो तसंच झालं ना. चुकीच्या मतांच्या आधारावरती दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं. बघा मेया, हे तुझे मानसशास्त्राचे नियम तू इथे लावू नकोस. आई, मानसशास्त्र नाही नियम लावत माणसाला. माणसामुळेच मानसशास्त्र तयार झालं. आई अजूनही तू का या गोष्टीचा विचार करतो? कारण तिच्यामुळेच हे सगळं झालंय. काय झालंय? हेच, ह्यांना हा अटॅक आलाय. तू पण मग खोटं बोलते का मी? किती दिवस चाललं होतं मिताली मिताली मिताली. एक दिवस जात नव्हता तिचं नाव काढल्याशिवाय. मग तेव्हा सुद्धा तुला फोन करावा असं नाही वाटलं मन्याला? की अरे बाबाला बरं नाही आहे, एकदा येऊन जा, 2 जण बघून जातात. आता मला सांग, म्हणजे मी ब्लेम नाही करत, पण मला सांग मग आता कोण चुक? म्हणजे तू तुझा इगो राखण्यासाठी मन्याला कळवलं नाहीस का? तर मिताली सोबत येईल म्हणून, तुला तुझ्या नजरेसमोर आवडत नाही म्हणून. आता तू म्हणतेस पप्पासारखं मितालीची आठवण काढत होते. पुन्हा तूच म्हणतेस की तिच्यामुळे हे सगळं झालंय. कळतंय काही काय होतंय ते? तुझं नेमकं गोंधळ काय झालाय? हे बघा मी आई आता विषय काढलाच आहेस ना, तर आपण बोलूया. शांतपणे बोलूया. अहो अहो असं काय करताय? अहो काय होतंय तुम्हाला? अहो तुम्हाला काय होतंय? अहो मी तू बाबा, आई काय झालं? आई डॉक्टरना सांगितलं पण. बोलवायला. पप्पा